आहोत वेगवान आढावा। शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। अतिरिक्त 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। पाकिस्तानला एक थेंबही पाणी न मिळण्यासाठी एकूण 3 योजनांवरती काम सुरू असल्याची माहिती देशाचे जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिली आहे। गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्र्यांमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। पाकिस्तानला पाणी न देण्याची योजना सरकार प्रत्यक्षात उतरवेल अशी माहितीही सूत्रांकडून दिली जाते। बारामतीमध्ये आता GBSचा धोका निर्माण झालाय। बारामती शहरातील कसबा येथील एका युवकाला GBSची लागण झाली असून संबंधित युवकावरती पुण्यातल्या काशीबाई नवले रुग्णालयात उपचार केले जात आहेत। बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। पोलीस उपअधीक्षक संजय पवार यांनी बीडमध्ये जात या प्रकरणातील संशयित मित्र आणि फिर्यादी आईचा जबाबही नोंदवून घेतलाय। बीड आणि पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ केलं गेलंय। गेल्या काही दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली। गेल्या 3 दिवसांपासून देशातील सर्वात मोठं ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमांवरती सुरू आहे। त्यामुळे हाय अलर्ट सुद्धा जारी आहे। 3 राज्यांच्या सीमेवरील करेगट्टाच्या पहाडीवरती डोंगरावरती 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी 20,000 जवानांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय। माओवाद्यांच्या विरोधातील कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी माओवाद्यांकडून केली जाते। करेगट्टा पहाडीवरती माओवाद्यांना घेरल्यानंतर सुरू असलेल्या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पत्रक काढत शांततेच्या चर्चेचं आवाहन केलंय। सांगलीच्या मिरजमध्ये शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण झाली। दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांच्यासह एकूण 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। जाणून बुजून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब ओमासे यांनी केलाय। नाशिकच्या काठेगल्लीतली दंगल ही पूर्वनियोजितच होती असं नाशिक पोलिसांच्या तपासातनं उघडकीस आलंय। दंगलीमधील आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशांसाठी व्यापाऱ्याचं अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचंही निष्पन्न झालंय। चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीचं पुनरुज्जीवन आणि खोलीकरणाच्या कामाचं पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते शुभारंभ केला गेला। या कामासाठी जिल्हा प्रशासनानं 17 कोटींचा निधी प्रस्तावित केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात गेल्या बऱ्याच दिवसांपासून नागरिकांना केस गळती आणि नख गळतीचा त्रास सुरू झालेला। त्यानंतर केंद्रानं 9 सदस्यांचे एक पथक स्थापन करून या भागाचा दौरा केला। लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला या संदर्भातला अहवाल सादर केला जाईल। सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी बिडवलकर कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। बिडवलकर खून प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती शरद पवारांना करण्यात आली। पालघर बोईसर MIDC मधील केमिकल माफियांकडनं नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय। मध्यरात्री घातक केमिकल सोडल्याचं पुढे आलं। यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं याविषयी कारवाई करण्याची मागणी नागरिक करतात। भिवंडीमध्ये किरकोळ वादातनं एका तरुणावरती चाकू हल्ला झाला आणि पसार झालेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। मेघराज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। राष्ट्रवादी पक्ष NDA सोबत राहण्याच्या निर्णयावरती ठाम आहे। यात कोणताही बदल होणार नाही असं वक्तव्य करत खासदार सुनील तटकरे यांनी दोनही राष्ट्रवादी एकत्र येतील या चर्चांना पूर्णविराम दिलाय। कामाच्या दर्जात अजिबातच तडजोड नको, नुसतं पाट्या टाकायचं काम करू नका असा थेट इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिलाय। तर कामाच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी लवकरच एजन्सी नेमणार अशी माहिती सुद्धा अजित पवारांकडून देण्यात आली। कर्जत तालुक्यामधल्या कुकडी प्रकल्पावरती अवलंबून असलेल्या 54 गावांचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही। तसंच सीना प्रकल्पाचाही प्रश्न गंभीर आहे। त्यामुळे दोनही प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला असून सीना प्रकल्पाचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटेल, मात्र कुकडीचा पाणी प्रश्न सुटायला वेळ लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं। आमदार अमोल जावळेंनी जळगावच्या यावल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णालयातील सोयीसुविधांचा आढावा घेतला। रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवण्याच्या सूचना जावळेंकडून दिल्या गेल्यात। शरद पवार सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत। आंबोलीतील ऊस संशोधन केंद्राला त्यांनी भेट दिली आणि यावेळी कामकाजाची पाहणी सुद्धा शरद पवारांकडून केली गेली। शिर्डीमध्ये अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची
महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं। आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली आहे। वाशिम जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय। 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। गोंदियामधल्या मोरगाव तालुक्यातील 4 पाणी पुरवठा योजनांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीनं दिली गेली आहे। तर अनुदानाची रक्कम न मिळाल्यास योजना बंद करू असा इशारा संस्था चालकांनी दिलाय। मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 65 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण 4 योजना अपुऱ्या निधीअभावी संकटात सापडल्यात। अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय। जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे लोणी इथल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी मोठी गर्दी केली। जळगावमध्ये गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याचं समोर आलंय। अवैध पद्धतीनं वाळू उपसा करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान तातडीनं संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांची आणि नागरिकांची आहे। रत्नागिरीच्या दापोली बुरोंडीमध्ये बोटींना LED लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई केली आहे। या बोटीवरती 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळून आल्यात। चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। तापमान वाढल्यामुळे ताडफळांनी बाजार गजबजून गेलाय। आरोग्य राखण्यासाठी नागरिक ताडफळांना पसंती देतात। जुन्या वादातनं नागपुरात एका तरुणाची हत्या झाली आहे। पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलेलं असून अधिकचा तपास केला जातोय। परभणी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा गेल्या काही दिवसांपासून बोजवारा उडालाय। रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल परिसरादरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक हैराण झालेत। नागपूरच्या प्राणी संग्रहालयामध्ये गरमीपासून बचावासाठी वन्य प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था केली गेली आहे। वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण यांच्या पिंजऱ्यांच्या बाहेर थंड हवेसाठी कूलर बसवले गेले आहेत। वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावली नदीमध्ये कचऱ्याचे ढीग जमा झालेत। त्यामुळे नदीचा प्रवाह अडवला जात होता। यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक आक्रमक झाले। यामुळे नदीमध्ये स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली आहे। विवाहानंतर नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याचा त्रास टाळण्यासाठी धनस बुद्रुक ग्रामपंचायतीनं ऑन द स्पॉट विवाह नोंदणी हा उपक्रम राबवला। नवविवाहित जोडप्याच्या विवाहाची नोंदणी थेट मंडपातच केली गेली। जळगाव पालिकेसमोर घरकुलासाठी दिव्यांग बांधवांनी मोर्चा काढलाय। तातडीनं घरं देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। नंदुरबारमध्ये जैन समाजाच्या वतीनं आंदोलन केलं गेलं। यावेळी विलेपार्लेतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडलं गेलं। तातडीनं नवं मंदिर बांधावं अशी मागणी जोर धरते आहे। चंद्रपूरमध्ये बिहारमधील बौद्धगया महाबोधी विहाराच्या मुक्ततेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला गेला। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शक्तीपीठाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना घेराव घातला। तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे। यवतमाळच्या दारवा तालुक्यात कृषी सहाय्यकांनी धरणं आंदोलन केलं। कृषी अधिकारी राजाराम शिंदे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। कृषी अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली जाते। महाराष्ट्रभरातल्या आणखी काही बातम्यांचाही आढावा पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला घ्यायचा आहे, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक। या कार्यक्रमाचे सहप्रस्तुतकर्ता इन्फ्रा मार्केट व बिल्डिंग मटेरियल्स प्लॅटफॉर्म। प्रायोजक पॉलिफिक्स रॅपिड HV ग्लू, लगेच चिटकवा, मजबूत चिटकवा। पॉलिफिक्स भारतातील सर्वात आधुनिक ग्लू। संडेला पुन्हा सुरू। काय बनवतायत भाऊजी? वर्ल्ड रेकॉर्ड अस्सल मराठी मटण बनवण्यात फेल व्हायचा। फेल आज नाही। अस्सल मराठी मटण पण कसं? बादशाह मसाला बनवतो,
बेस्ट मराठी मटण. निवडक मसाल्यांचा ब्लेंड जो देतो गावरान स्वाद. आमचा बादशाह मटन मसाला. निओ हीट पंप. हॉटेल्स, हॉस्पिटल, स्विमिंग पूल आणि घरांसाठी 24 तास गरम पाणी. चिंतामुक्त व्हा. जिथे निओ हीट पंप तिथे दिवसभर गरम पाणी. गो गेटर नेहासाठी न्यू कार्ड जे देते शॉपिंग आणि ट्रॅव्हलवर 10% पर्यंत न्यू कॉइन्स. टाटा न्यू वर डाउनलोड ओय. करा आत्ताच. I want more. UPI आणि पेमेंट्सवर ही न्यू कॉइन्स. More? ही न्यू कॉइन्स टाटा न्यू ॲपवर किंवा टाटा स्टोर्स मध्ये वापरू शकता. Sweet. गेट लव्ह ब्रँड्स, ट्रस्टेड फायनान्शियल सर्व्हिसेस, पॉवरफुल रिवॉर्ड्स. More for you every time you knew. बेटा लवकर कर. काय झालं बाबा? येत नाही. बाबा लवकर चला लवकर. चला पोहोचलो. याच आनंदासाठी तर मी चालत राहतो. पॅरागॉन, जिद्द चालत राहण्याची. हिऱ्यांच्या नाजूक फुलांनी सजलेले अनमोल अलंकार. फ्लोरा डायमंड कलेक्शन. सौंदर्य आणि मोहकतेचा अनोखा बहर. वामनहारी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. जिओ होम लावाल ना तर जुना टीव्ही सुद्धा स्मार्ट होईल. आजच आहे का आणि आपल्या टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवा. मिळवा अनलिमिटेड वायफाय, लाईव्ह टीव्ही, OTT गेम्स आणि कम्प्युटर सुद्धा. मैदानात हिरो, टेक मध्ये झिरो. अरे अपग्रेड युअरसेल्फ. जिओ होम, जिओ मोर. Hi, this is Chef Ranveer Brar and I'm here to tell you that also gives me the license to guarantee you brilliance on behalf of IIHM. Join International Institute of Hotel Management. किचन कॉमेडीची पाककला. किचन मध्ये सुद्धा ठरणार मीच काढतील, कारण तुम्हाला पण माहितीये मी आहे गौतमी पाटील. आता येते स्टार प्रवाहावर भल्या भल्यांची शिट्टी वाजवणार. उद्यापासून शनिवार रविवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाहावर. TVS Raider, the wicked ride. I need expert performance. I need my carrier. घरीच लोणचं करायचं म्हणताय? मग चिंता कशाला. रामबंधू लोणचं मसाला आणा आणि अगदी सहजपणे मनपसंद स्वादिष्ट लोणचं बनवा. रामबंधू तयार लोणचं मसाला. रामबंधू आपला टेस्ट पार्टनर. आपला टेस्ट पार्टनर. हसरे होते अडखळते जीवन. हो काही सर, पेशंटसाठी कोणती रूम प्रिफर करा? आयुष्यभराच्या प्रेमासाठी कोणतेही रेट कार्ड नसतं. टाटा AIG हेल्थ इन्शुरन्स. विथ यू लाईक फॅमिली, विथ यू ऑलवेज. माही सर, तुम्हाला तुमचे फॅन्स किती आवडतात? Honestly, I love my new fans. जुने फॅन्स उगीच आवाज करतात. सर, फॅन्स तर आवाज करणारच ना. नवीन करत नाहीत. आणि ते मी काय म्हणतो ते ऐक. द न्यू जनरेशन ओरिएंट BLDC फॅन्स. सुपर सायलेंट परफॉर्मन्स, व्हॉइस कंट्रोल सह. सिली मी, आय थॉट क्रिकेट फॅन्स. Cotton King, holiday collection. Vibe hai, holiday vibe hai. Crazy vibes, funky vibes, full on vacation vibes. Musty vibes, trendy vibes, weekend pe party vibes. Cotton King, holiday collection. Vibe hai, holiday vibe hai. Cotton King vibes, 100% cotton, holiday collection. Cotton King. संडेला पुन्हा सुरू. काय बनवतायत भाऊजी? वर्ल्ड रेकॉर्ड अस्सल मराठी मटण बनवण्यात फेल व्हायचा. फेल आज नाही. अस्सल मराठी मटण पण कसं? बादशाह मसाला बनवतो.
बेस्ट मराठी मसाला. निवडक मसाल्यांचा ब्लेंड जो देतो गावरान स्वाद. आमचा बादशाह मटन मसाला. आंटीजी, बहिणीने तर चहा बदलला. बदलला तर काय, चांगलाच असेल. बदलायचा तर होताच. फक्त वाघ बकरीचे टी मास्टर्स निवडतात अशी कडक टेस्ट जी जिभेवर रेंगाळते. चहा फक्त बदललेला नाही, अप्रतिम झालाय. कडक चव जी जिभेवर रेंगाळते. वाघ बकरी चाय. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच, तुमची ताकद. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पहलगाममधील घोडे व्यावसायिक सय्यद आदिल हुसेन शहावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. उपचारादरम्यान आदिलचा मृत्यू झाला. दरम्यान आदिलसोबत काय घडलं याविषयी आदिलच्या सहकाऱ्यानं माहिती दिली. आदिल शहाच्या कुटुंबियांना आता शिवसेना मदत करणार आहे. आदिल शहाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे घर बांधून देणार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये पाकिस्तानातून आलेले तब्बल 700 पेक्षा जास्त नागरिक यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलंय. दरम्यान जळगावात स्थायिक झालेले पाकिस्तानी नागरिक शासनाच्या निर्देशांचं पालन करत नाहीत असा आरोप ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे 57 नागरिक असल्याची माहिती मिळते. गृह विभागाच्या सूचना येईपर्यंत त्यांना शहरात न जाण्यास सांगता येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर पालघर सागरी सीमेवर अलर्ट जारी झालाय. पोलीस आणि तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांसह ड्रोन मार्फत समुद्रातल्या हालचालींवरती नजर ठेवली जाते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेतही वाढ झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला गेलाय. जम्मू काश्मीरवरनं परतल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांचे आभार मानले. पाकिस्तानी लष्करासोबतच पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये सुद्धा भारताच्या कारवाईची दहशत पाहायला मिळते. जैशची प्रशिक्षण शिबिरं आणि मुख्यालय आता रिकामी केली गेली आहेत. कमांडर्सनाही सुरक्षित ठिकाणी पाठवलं गेलंय. खैबर पख्तुनवा आणि पीओके मधील प्रशिक्षण शिबिरं रिकामी झाल्याची माहिती मिळते. पहलगाममध्ये पर्यटकांवरती हल्ला झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान सुरक्षेमधली कमतरता दूर करण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत असं शरद पवारांनी सांगितलंय. ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पवारांनी केली आहे. तर हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्याचं बोललं जात आहे. मात्र यामध्ये काय सत्य आहे याची आपल्याला कल्पना नाही असंही शरद पवार म्हणतात. काश्मीरमधील पहलगाम इथल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराचा कोपर गावातील सकल हिंदू समाजानं निषेध नोंदवला. हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत निदर्शनं केली. हिंगोलीमध्ये विराट राष्ट्रीय लोकमंचनं पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. लासलगावमध्ये पहलगाम हल्ल्याचा मुस्लिम समाजानं निषेध केला. यावेळी मूक मोर्चा काढत मुस्लिम समाजानं या हल्ल्याचा निषेध नोंदवला.